मग मी 20 दिवसानंतर पत्त्यावर गेलो. शोधाने स्टार्टर मारला आणि आम्ही दोघे हवेत उडालो. शोधाने मला शोधात मदत केल्याबद्दल आलिंगन दिलं. नोबल मिळाल्यावर तुझं नाव घालेन असं आश्वासन दिलं आणि आम्ही पत्र्यावर परत आलो असं सांगितलं ना, तर प्रामाणिक लाकूड तोड्याच्या आदर्शवादाची गोष्ट होईल. आणि आदर्शवादाच्या तर ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. तो चुतिया होता, सोन्याच्या कुऱ्हाडीला नाही म्हटला. 20 दिवस मला फक्त एकच चिंता, हेलिकॉप्टर उडालं नाही तर बायको जी आपल्याला हवेत उडवते ना, ती नंतर खाटेखाली लँड करेल. त्यातून हा मराठी सायंटिस्ट म्हणजे घेतलेला माल बदलून द्या, नाही तर पैसे परत द्या, ही वृत्ती त्याच्याकडे असणार. 20 दिवसानंतर पत्त्यावर गेलो. शोधाला बोललो, अरे पत्र्यावरून उडवण्यापेक्षा ना 25 माळ्याच्या टॉवर वरून उडू. लाईट वेटेड आहे, हवेने चांगला पिकअप मिळेल. शोधाने ते मान्य केलं. खालून फोटो काढण्याच्या बहाण्याने मी जमिनीवर आलो आणि मी जमिनीवरच राहिलो. इंजिनिअरने चांगली साथ दिली, पण ती 3 पाती ना सरकारी होती. 3 पात्यांची सरकार कशी चालत आहे तुम्ही बघतच आहात. हेलिकॉप्टर काही घंटा चालला. मी शोधाचा खून केला नाही. शोधाच्या शोधातून मी नव्या शोधाला जन्म दिलाय. जर पैसे असतील माझ्याकडे तर माझ्यातही साहेब होण्याचं पोटेन्शियल आहे. सर्व अर्ध, सायंटिस्टचा शोध अर्धा, त्याचं आयुष्य अर्ध, हेलिकॉप्टर उडणं अर्ध, इंजिन आणि पात्यांचं काम अर्ध. साहेब, माझी तेवढी कंप्लेंट लिहून द्या आणि मला गोलाकार समाधान मिळवून द्या. त्या गौऱ्या मसनात गेल्या तरी अर्ध पुराण काय संपत नाहीये म्हाताऱ्याचं. याला स्वप्नात सुद्धा गोलाकार समाधान दिसत असेल